नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. कल्पनाच्या पायाला आता सुजन चढलेली असते. त्यावर आता विमल तिला विचारते, खूपच सुजलंय हो, दुखतंय का? त्यावर आता कल्पना बोलते, हो ना गं, आता ऊन लागली ना, तर मिरच्या वाळून काढायसाठी मी डब्बा काढत होती. कशी पडली काही कळतच नाही. त्यावर आता विमल बोलते की मी अश्विन दादाला विचारते, त्यांना कॉल करते. इकडे आता विमल फोन घ्यायला जाते, पण तिचं लक्षच नसतं की तिने फोन कुठे ठेवला आहे. त्यावर आता कल्पना तिला बोलते, काय गं विमल? इकडे आता सायली दारात येते आणि अश्विनला लगेच कॉल करते. अश्विन आता बोलतो की ही मला का कॉल करते आणि तिचा कॉल ठेवून देतो. सायली आता परत अश्विनला कॉल करते आणि ती आता मनात बोलत असते की अश्विन भाऊजी प्लीज माझा फोन घ्या. आता अश्विन रागातच तिचा फोन उचलतो आणि म्हणतो, मी तुझा फोन घेत नाही आहे म्हणजे मी काही कामात असेल हे तुला कळत नाही का? सतत फोन का करत आहे? त्यावर आता सायली त्याला म्हणते, अश्विन भाऊजी अहो आई स्टूलवर चढल्या होत्या आणि त्या पडल्या. बहुतेक त्यांचा पाय मुरगळला आहे कारण तो खूप दुखतो आहे आणि मी आता काय लावू शकते त्यांच्या पायाला, अशी आता ती अश्विनला विचारत असते. त्यावर आता अश्विन बोलतो, काय मला मग मेसेज करून कळवायचं असतं ना, मी लवकरच तुझा कॉल उचलला असता. त्यावर आता पुढे अश्विन विचारतो, मम्माच्या पायाला सूज आहे का? त्यावर आता सायली उत्तर देते की हो, आणि त्यांना पाय जमिनीवर जेमतेम टिकवता येत आहे. त्यावर आता अश्विन सायलीला सल्ला देतो की आधी तो पाय बर्फाने शेक आणि मग त्यावर गरम हळदीचा लेप लाव. त्यावर आता सायली बरं म्हणते आणि फोन ठेवते. फोन ठेवायच्या आधी अश्विन सायलीला बोलतो की मला काहीतरी काम आहे हॉस्पिटलमध्ये, ते ठेवल्यावर मी घरी येतो आणि हो घरच्या कोणीतरीलाच मला कॉल करायला लाव. विमलताई आणि मम्मानेच मला कॉल करायला हवा. त्यावर आता सायली बरं म्हणत फोन ठेवते आणि आत येते आणि ती आता कल्पनाला सांगते की आई मी अश्विन भाऊजींना आताच फोन केला होता आणि त्यांनी मला हळदीचा लेप लावायला सांगितला आहे, मी लगेच करते. असं म्हणत आता ती किचनमध्ये जायला निघतच असते. तितक्यातच आता कल्पना तिला थांबवते आणि म्हणते की विमल तू जा, तू करून ये. त्यावर आता विमल कल्पनाला बोलते, वहिनी मी तुमच्याजवळ थांबते ना, वहिनीला लेप करू द्या. त्यावर आता कल्पना तिच्यावर ओरडतच म्हणते, तुला कळत नाही का गं, जा बघू, मी लहान आहे का? असं म्हणत आता ती विमलला ओरडते. तितक्यात आता विमल हो म्हणत तिथून निघून जाते आणि सायलीसुद्धा तिच्या मागोमाग निघून जाते. इकडे आता चैतन्यला इन्स्पेक्टर कदमचा मेसेज येतो आणि चैतन्य हे आता अर्जुनला सांगत असतो की मला इन्स्पेक्टर कदमांचा मेसेज आला आहे. त्यांना ट्रेस नाही करता आलं आहे लोकेशन अथर्वचं, पण त्याचे कॉल डिटेल्स आणि मेसेज आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की वाच त्याचे मेसेजेस, बघ काही मिळत आहे का आपल्याला. त्यावर आता चैतन्याला एक मेसेज दिसतो. अथर्वने त्याच्या गर्लफ्रेंडला एक मेसेज केला असतो. तो मेसेज असा असतो की मी माझ्या मामाकडे रत्नागिरीला जातो आहे, मी ठरवलं इथे राहायचं नाही आहे. संधी मिळाली की ॲडव्होकेट गडकरींच्या घरून निघेल आणि महिन्याभरात सगळं निवडून मग आपण भेटू. त्यावर आता अर्जुन बोलतो की म्हणजे तो रत्नागिरीला जायला निघाला आहे. त्यावर आता चैतन्य बोलतो की तिथे जाऊन त्याच्या मामाला शोधावा लागेल, पण हे सगळं करायला वेळ लागेल अर्जुन. पुढे चैतन्य बोलतो की एका माणसाला शोधून काढायला आपल्याला पूर्ण रत्नागिरी कसं शोधता येईल. त्यावर आता अर्जुन बोलतो की आपल्याकडे वेळच नाही आहे, आपल्याला उद्याच्या उद्या त्याला कोर्टमध्ये हजर करायचं आहे, पण हे कसं कळेल की तो ट्रेनने गेला आहे की बसनी. चैतन्य आता अर्जुनला सल्ला देतो की आपण पोलीस तपास करू शकतो. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, आपण ती रिस्क नाही घेऊ शकत, महिपतला लगेच कळेल, त्याला कळण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि इन्स्पेक्टर कदम हे सगळं एकटं करू शकणार नाही, त्यामुळे आपल्यालाच कार, बस आणि ट्रेन याचा तपास करावा लागेल. त्यावर आता चैतन्याला इन्स्पेक्टर कदमचा मेसेज येतो आणि तो मेसेज असा असतो की लास्ट लोकेशन अथर्वचं ट्रेस करता येते आणि अथर्वचं लास्ट लोकेशन हायवेवरचं असतं. त्यावर आता अर्जुन बोलतो की हायवे म्हणजे बाय रोड निघालेला आहे. त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे पण उद्या सकाळपर्यंत अथर्व मिळणं खूप कठीण आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो, मिसेस सायली नेहमी म्हणतात जिथे इच्छा आहे तिचा मार्ग सापडतोच. त्या रूटवरती कोणीतरी अथर्वला बघितलाच असेल आणि एकाच माणसाला शोधायचं आपल्याला, सो चल. आणि असं म्हणत दोघेही आता निघून जातात. इकडे आता किचनमध्ये सायली विमलला म्हणते, विमलताई आईसाठी लेप मी बनवू का? त्यावर आता विमल बोलतं की चालेल ना सायलीताई, तुमच्या हातात जादू आहे, तुम्हाला पण तुमच्या सासूबाईचा सेवा केल्याचा आनंद मिळेल ना, करा तुम्ही. आणि सायलीवेनी तुम्ही तो लेप सायलीवेनी कल्पनाताईला लावून देणार का? म्हणजे तासाभरातच त्या उडायला लागतील. असं म्हणत आता विमल हसू लागते. तितक्यातच आता सायली बोलते की पण विमलताई मला नाही वाटत मला कल्पना आई त्यांच्या पायाला लेप लावू देतील आणि सध्या तरी मला त्यांच्यासाठी लेप बनवता येत आहे हेच खूप आहे. असं म्हणत सायली आता हळदी घेते आणि लेप बनवायला सुरुवात करते. आता लेप बनवताना विमल त्याच्याकडे बघत असते आणि विमल खूप आनंदी असते. विमलही तिची आता मदत करत असते. इकडे आता मधुभाऊला कोर्टची नोटीस आली असते. ते नोटीस बघतच आता मधुभाऊ कुसुमला आवाज देतात आणि म्हणतात, कुसुम. त्यावर आता कुसुम बोलते, काय झालं? कुसुमला सांगत मधुभाऊ आता पुढे बोलतात की हे बघ मला कोर्टाची नोटीस आली आहे.
सोमवारी मला कोर्टात हजर राहायचं आहे. त्यावर आता कुसुम बोलते, हो का, पण यात घाबरण्यासारखं काय आहे? अर्जुन आपल्या पाठीशी उभा आहे आणि हे बघा जोशी, साक्षी, महिपत कुणीच आपला वाकडा करू शकणार नाही. त्यावर आता मधुभाऊ काळजीतच म्हणतात की पण त्यांना नोटीस पाठवली याचा अर्थ त्यांना काहीतरी पुरावा हाती लागला असेल ना. आणि समजा जजने माझा जामीन रद्द केला तर? नाही ग कुसुम, आता मला जेलमध्ये राहणं नाही सोसणार, असं आता काळजीतच मधुभाऊ कुसुमला सांगत असतात. त्यावर आता कुसुम मधुभाऊला शांत करत म्हणते की मधुभाऊ तुम्ही शांत व्हा, आहे इकडे बसा, थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते. आणि पाणी देत ती आता मधुभाऊला म्हणते हे घ्या पाणी प्या. त्यावर आता कुसुम पुढे मधुभाऊला समजावतच म्हणते, हे बघा कोर्टची तारीख लवकर मिळाली आहे म्हणजे त्या साक्षीचा मुखवटा लवकरच सगळ्यांसमोर येईल. पण तुम्हाला तरीही काळजी वाटत असेल तर आपण अर्जुनला फोन करून घेऊया आणि त्याला विचारू की सोमवारी कोर्टात काय घडू शकतं. त्यावर आता मधुभाऊ बोलतात की नाही नाही राहू दे, आपण असं जर जावई बापूला फोन केला तर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. त्यावर आता कुसुम पुढे बोलते, म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना की सायली अर्जुन तुमच्या चांगल्यासाठीच करतील? त्यावर आता पुढे मधुभाऊ बोलतात की हो, सायलीवर तर माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे आणि एकदा जावई बापूंवर अविश्वास दाखवून जे मी चुकी केली ना ते मला परत करायचे नाही आहे. त्यावर आता कुसुम बोलते की हो, कोर्टात विजय आपलाच आहे. इकडे आता कल्पनाने थोडासा आराम केलेला असतो. सायली आता ते लेप घेऊन येते. कल्पनाला आता फारच त्रास होत असतो. कल्पनाला झोपलेला बघून आता सायली तिच्या जवळ जाऊन बसते आणि अलगदच कल्पनाचा पाय आपल्या मांडीवर घेते आणि कल्पनाच्या पायावर हळूच आता ती लेप लावून देत असते. लेप लावून देताना आता सायलीला सगळं जुनं आठवत असतं की कल्पना तिच्याशी किती प्रेमाने वागायची आणि पूर्ण आजीच्या सुद्धा विरोधात जायची. हे सगळं आठवून आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता करताच सायली कल्पनाच्या पायावर लेप लावून देत असते. सायलीचे अश्रू आता कल्पनाच्या पायावर पडतात. तितक्यातच आता कल्पनाला जाग येतो आणि कल्पना ओरडते, तू तू इथे काय करतेस? आणि मी लेप बनवायला विमलला सांगितलं होतं ना मग, आणि मी तुला काय सांगितलं आहे, तू मला माझ्या जवळही नको आहेस. सायली तिथून पटकनच आता उठून उभी राहते आणि आता सायली रडतच बोलते, आई मला मान्य आहे माझ्याकडून चूक झालेली आहे, पण तुम्ही मला त्याचा प्रायश्चित्तही करू देत नाही आहे. आई तुम्ही मला मुलगी बांधलं होतं ना, मग निदान मला तुमची सेवा तरी करू द्या. तितक्यातच आता दुर्लक्ष करत कल्पना विमलला आवाज देते आणि म्हणते, तू तुझी कामं परक्या माणसावर का टाकते आहेस? त्यावर आता सायली बोलते की नाही, विमलची काहीच चुकी नाही आहे यात, मीच त्यांना म्हणाले होते की मी आईच्या पायावर लेप लावते आणि ती विमलला आता लेप लावायला सांगते. असं म्हणत सायली तिथून आता निघून जाते. विमल तो लेप आता कल्पनाच्या पायावर लावत असते. प्रतिमा इकडे आपल्या खोलीत काहीतरी विचार करत बसलेली असते. तितक्यातच तिथे आता सुमन लॉन्ड्रीचे कपडे घेऊन येते आणि प्रतिमाला म्हणते, येऊ का वहिनी, लॉन्ड्रीचे कपडे आणले, ठेवते इथे. तितक्यातच आता सुमनकडे बघत प्रतिमा बोलते की काही बोलायचं आहे का तुला? तितक्यातच आता सुमन बोलते, हो म्हणजे नाही म्हणजे हो. हे बघून आता प्रतिमा सुमनला बोलते की बघ तुझाही छोट्या छोट्या गोष्टीत गोंधळ होतो ना. त्यावर आता हो वहिनी म्हणत सुमन प्रतिमाजवळ जाऊन बसते आणि म्हणते, असं का होत असेल ना, मला कळतच नाही. म्हणजे माझा ना नुसतं घाबरखुबर होते आणि राकेशचा एक दिवसही फोन नाही आला ना तर मला खूप टेन्शन येतं. आणि आपल्या मुलाची काळजी जेव्हा घोर लावतेस ना हो, शेवटी आपण त्यांच्यासाठीच तर जगत असतो. हे बघून आता प्रतिमा बोलते की हो. पुढे आता सुमन बोलते की मला तुमच्याशी खरं तर याच विषयी बोलायचं होतं. पुढे सुमन बोलते की मला खरं तर तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, ते हे की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाचा आनंद महत्त्वाचा असतो, पण तुम्ही भर मांडवात स्वतःच्या मुलीची बाजू न घेता सायलीची बाजू घेतली. समजा तन्वीच्या जागी सायली असते तरीही तुम्ही हेच केलं असतं का? त्यावर आता प्रतिमा बोलते की हो, माणूस कोण आहे यावर निर्णय नसतोच, तो योग्य की अयोग्य यावर सगळं असतं. त्यावर आता सुमन बोलते, पण शेवटी आपला माणूस तर आपला माणूसच ना, त्याला जे हवं तेच आपण करायचं असतं. त्यावर आता पुढे प्रतिमा बोलते की पण ते चुकीचं असलं तरी? म्हणजे सुमन तू समज की तुझ्या अगदी कोणतरी जवळचं आहे, म्हणजे नागराज भाऊजी. समजा आता नागराज भाऊजी तुझ्याशी खूप चुकीचं वागत आहे, तुझी फसवणूक करतायत. तितक्यातच नागराज तिथे येतो आणि खोलीच्या बाहेर सगळं ऐकत असतो. पुढे आता प्रतिमा सुमनला बोलते की वरवर जे नागराज भाऊजी वागत आहे ते समजा त्यांचं प्रेम नसून स्वार्थ आहे आणि ते रविराजला सुद्धा फसवत आहेत, स्वतःच्या भावाच्या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवत आहेत आणि एखादा शत्रूसुद्धा वागू नयेत तसा नागराज भाऊजी आपल्याशी वागत आहेत. हे सगळं बोलणं नागराज तिथून ऐकत असतो आणि तितकंच बोलणं ऐकून नागराजला आता टेन्शन येतं आणि तो मनात विचार करतो की हिला सगळं कळलं की काय, हिची मेमरी परत आली की काय, हिला आत्ताच्या आता थांबवायला पाहिजे. आता पुढे प्रतिमा बोलत असते, आता मला सांग सुमन, इतका जवळचा माणूस असा वागत असला तर तितक्यातच आता नागराज आत येतो आणि म्हणतो, हे काय चाललं आहे वहिनी, काय सांगतेस तू तिला, माझ्या विरोधात भडकवतेस का माझ्या बायकोला खोटं नाटं सांगून? असं म्हणत आता तो खूपच चिडत असतो. दादाला मी फसवलं आहे काय, मी त्याची प्रॉपर्टीवर माझा डोळा आहे असं तू तिला सांगतेस? आणि आता तो सुमनला म्हणतो की तू काय ऐकून घेतेस सुमन, तुला माहीत नाही का तुझा नवरा प्रामाणिक आहे म्हणून?
आणि मी तुझ्याशी खूप चांगला वागतोय. पुढे तो प्रतिमाला बोलतो की मला तर त्याच्या प्रॉपर्टीमधला एक पैसासुद्धा नको आहेस. मी काहीच केलं नाही आहे, मी चांगला माणूस आहे. आता सुमनला लगेच हसा येते आणि ती खूपच हसायला लागते. त्यावर आता नागराज तिला विचारतो, काय हसते आहे, हसायला काय झालं? त्यावर आता सुमन बोलते की तुम्ही असं आरडाओरडा करताय जणू की खरंच तुमची चोरी पकडला गेली आहे. आणि वहिनी मला तुमच्याबद्दल असं काहीच सांगत नव्हत्या. त्या मला फक्त उदाहरण देत होत्या की आपला माणूस इतकं चुकीचं वागलं की तू काय करशील? त्यावर आता प्रतिमा ते सुमनला विचारते, मग सांग ना काय करशील तू? त्यावर आता सुमन बोलते की मी पोलिसात देईन यांना आणि मग घटस्फोट घेईल. आणि आपल्या भावाशी इतकं वाईट वागणाऱ्या माणसाला साथ कोण देईन? त्यावर आता नागराज घाबरतच म्हणतो, बस पुरे, हा काय विषय आहेत तुमचे हे? आणि आता तो वहिनीला म्हणतो, प्रतिमाला म्हणतो की वहिनी प्लीज, चेष्टेतसुद्धा असा विषय नको आहे मला. आणि आता तो सुमनला तिच्यासोबत यायला सांगतो आणि म्हणतो माझा पासपोर्ट भेटत नाही आहे, मला शोधून दे. आणि तो सुमनला तिथून खोलीच्या बाहेर घेऊन जातो. इकडे आता प्रतिमा परत विचार करत असते. इकडे सायलीसुद्धा टेन्शनमध्ये असते आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य गाडी घेऊन आता अथर्वच्या शोधात रत्नागिरीला निघालेले असतात. अर्जुन आणि चैतन्य आता हायवेवरच लोकांना विचारपूस करतात आणि अथर्व विचारायचं सगळ्यांना आता ते फोटो दाखवत असतात. पण कोणीच त्याला ओळखत नसतं. आता हे बघून परत ते गाडीत बसतात आणि समोर निघतात. इतक्यातच आता अर्जुनला सायलीचा फोन येते. आता अर्जुन मनात म्हणतो की मिसेस सायलीला कसं सांगू की अथर्व विचारे गायब आहे आणि तो अजूनही सापडलेला नाही आहे. त्यावर आता चैतन्य म्हणतो की उचल ना. आता अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो मीटिंगमध्ये आहे, मी नंतर फोन करू का? त्यावर आता सायली बोलते की नाही, तुम्ही कुठेतरी बाहेर आहात ना, मग मीटिंग कसली? त्यावर आता अर्जुन बोलतो ऑनलाईन मीटिंग चालू आहे माझी, मी नंतर फोन करतो. त्यावर आता सायली परत अर्जुनला विचारते, मला खरं खरं सांगा काही प्रॉब्लेम झाला नाही आहे ना? त्यावर आता अर्जुन बोलतो की का असं का विचारताय? त्यावर आता सायली बोलते, आज तुमचा फोन नाही, मेसेज नाही, म्हणून थोडी काळजी वाटली. आणि अथर्व दादांनी काही सांगितलं का? आणि त्या मैपत चिकरेने काही नवीन नाही ना केलं? त्यावर आता चिडतच अर्जुन सायलीला बोलतो की तुम्ही यात का पडत आहात? मी मॅनेज करतो ना मिसेस सायली, मॅनेज करतो आहे ना मी, मग मला माझं काम करू द्या, बाय म्हणत आता तो फोन कट करतो. त्यावर आता चैतन्य बोलतो, अरे हे असं वागणं असतं का? त्यावर आता अर्जुन बोलतो की मी प्रेशरमध्ये आहे आणि परत मी मिसेस सायलीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही. आणि आता हा अथर्व विचारे, हा जर नाही सापडला ना तर त्या पुन्हा रडतील. आता अर्जुनला खूपच टेन्शन आलं असतं आणि अर्जुन इकडे तिकडे त्याला सतत शोधत राहत असतो. इकडे अश्विन प्रियाला मेसेज करत असतो आणि तो खूपच स्ट्रेसमध्ये असतो आणि तो आता प्रियाला असा मेसेज करतो की माझे कॉल्स का घेत नाही, या डोक्यात भलतं असेल तर काही घेऊ देऊ नकोस आणि सॅड वाटत असेल तर माझ्याशी बोल, एक मेसेज तरी कर, मला काळजी वाटते आहे गं. आता हे मेसेज वाचून प्रिया खूपच हसत असते आणि प्रिया आता मनात बोलते की असाच माझ्यासाठी वेडापिसा होत राहा, मी माझ्या टार्गेटच्या खूपच जवळ आहे. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य सारखेच रस्त्यावरती अथर्व विचारेला शोधत असतात आणि आता दोघेही परत दुकानात जाऊन विचारत असतात की हा तुम्हाला कुठे दिसला का, पण त्यांना काही उत्तर मिळत नसतं. इकडे आता सायली तिच्या खोलीत इकडे तिकडे चकरा मारत विचार करत असते. सायलीला आता लगेच प्रतिमाचा कॉल येतो आणि आता सायली कॉल उचलते आणि म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही कसा काय कॉल केला? त्यावर आता प्रतिमा बोलते की का कोणाच ठाऊक, मला असं वाटलं की तू अस्वस्थ आहेस. त्यावर आता उत्तर देत सायली बोलते की प्रतिमा आत्या, मला खरंच तुमच्याशी बोलावंसं वाटत होतं. आधी आईंशी सगळं बोलायचं पण आता. त्यावर आता प्रतिमा बोलते, पण आता कल्पना काही ऐकूनच घेत नाही. आज काय झालं आहे सांग मला. त्यावर आता सायली बोलते, प्रतिमा आत्या हो, अजून हे घरी आले नाही आहेत अजून, मला खूप काळजी वाटत आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते, अगं एवढंच ना, तुझा अर्जुन कामाचा माणूस आहे, येईल तो. आणि सायली, यावर फक्त एकच उपाय आहे, डोळे झाकून नवऱ्यावर विश्वास ठेवायचा. आणि अर्जुन कर्तबगार आहे, तो कधीच हरणार नाही, मग तू कसली काळजी करतेस? त्यावर आता सायली बोलते, विश्वास तर आहे माझा, पण यांचा संबंध सतत गुन्हेगारांशी येतो म्हणून मला काळजी वाटत आहे आणि त्यांचं कामच असं आहे म्हणून मला खूप भीती वाटत आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते की हो, पण अर्जुन कोणाचंच वाईट करत नाही, त्याचंही वाईट होणार नाही, तू मनातली भीती काढ. आणि आता प्रतिमा हसतच सायलीला बोलते, सायली कशी गंमत आहे बघ, माझी मनस्थिती ठीक नसते तेव्हा नेमका तुझा फोन येतो आणि आता बघ. त्यावर आता सायली वाक्य पूर्ण करत म्हणते की मला अस्वस्थ वाटत असं तेव्हा तुमचा मला कॉल येतो. त्यावर आता प्रतिमा सायलीला म्हणते की बरं आता काळजी सोड आणि निवांत झोप. आता हे बघून प्रियाला आणखीच चिड येत असते. प्रिया आता मनात बोलते की ह्या काय एकमेकींशी दिवसभर व्हिडिओ कॉलवर बोलत असतात का? बस झालं, आता जे करायचं ना ते प्रतिमाचा नवराच करेल. इकडे आता अश्विन परत फोन घेतो आणि घरी कॉल लावून विमलला विचारतो, हॅलो विमलताई, मम्माचा पाय कसा आहे आता? त्यावर सुजणे आहे ना, आणि मम्माला थोडासा रेस्ट करू दे आणि तुम्हीच तिची काळजी घ्या, दुसरं कोणाला काही सांगू नका आणि काही लागलं तर मला कॉल करा, मी येतोच आहे थोड्या वेळात, असं म्हणत आता तो कॉल कट करतो. पण त्याच्या मनात सतत तन्वीचा विचार चालू असते आणि तो म्हणतो की तन्वीचा काहीच रिप्लाय नाही, असं म्हणत तो लगेच आता प्रियाला कॉल करतो. पण ती त्याचा कॉल काही घेत नसते. आता अश्विनला आणखीच टेन्शन आलेलं असतं.
अश्विन बोलतो की तन्वी माझा कॉल का उचलत नाही आणि मेसेजचा पण रिप्लाय देत नाही, अशी का करत आहे ती? तिने भावनेच्या भरात काही केलं नसेल ना, असे सततच त्याच्या डोक्यात आता विचार येत असतात. असं म्हणत आता लगेच तो प्रियाच्या घरी जायला निघतो. इकडे अर्जुन घरी आला नसते म्हणून सायलीला आणखीच टेन्शन येतं, काळजी वाटते आणि ती आता चैतन्याला फोन करते आणि चैतन्याला विचारते, हॅलो चैतन्य भाऊजी, मी मगाशी फोन केला होता तेव्हा हे मीटिंगमध्ये होते आणि हे चिडले होते म्हणून मी आता तुम्हाला कॉल केला, काय झालं आहे, कुठे आहे हे? त्यावर आता चैतन्य बोलतो की सगळं ठीक आहे, आम्ही सोबतच आहोत. तितक्यातच आता अर्जुनला कोणीतरी दिसतं आणि त्याला वाटत असतं की हा अथर्व विचारेच आहे. अर्जुन आता लगेच गाडी थांबवतो आणि म्हणतो, तो बघ अथर्व विचारे. आता हा आवाज सायलीला कॉलवर जातो. अर्जुन आता गाडीतून खाली उतरतो. त्यावर आता इकडे सायली विचारते, चैतन्य भाऊजी अथर्व कुठे गेला होता का? तितक्यातच आता चैतन्य फोन ठेवत म्हणतो की थांब, मी तुला नंतर सांगतो. आता चैतन्य गाडीतून उतरतो आणि अर्जुनच्या मागे जातो. अर्जुन ज्याला आवाज देतो तो चैतन्य नसतोच, तो दुसराच कोणीतरी व्यक्ती असतो. तो विचारतो काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन म्हणतो सॉरी. त्यावर आता चैतन्य बोलतो, अरे काही नाही, आम्हाला वाटलं कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे. इकडे आता सायली कॉलवर चैतन्याला विचारते, हे पहा चैतन्य भाऊजी, माझ्यापासून काही लपवू नका आणि मला सांगा नक्की काय झालं ते. कुठे आहात तुम्ही, काय झालं आहे? त्यावर आता चैतन्य बोलतो की सांगतो सगळं सांगतो. अथर्व विचारे माझ्या घरून पळून गेला. त्यावर आता सायलीला धक्का बसवून सायली म्हणते, काय? मला वाटलंच होतं काहीतरी झालेलं आहे, मला सांगा तुम्ही कुठे आहे, मी लगेच तिथे येते. त्यावर आता चैतन्य बोलतो, आम्हाला कुठेच माहीत नाही तो कुठे गेला आहे, तू घरीच थांब, काळजी करू नकोस. सायलीला आता अर्जुनची आणखी काळजी वाटते आणि ती म्हणत असते की हे पण खूप अस्वस्थ असतील ना, माझ्या मनात घरी विचार येत राहतील. त्यावर आता चैतन्य बोलतो की नाही, तुझ्यासाठी थांबायलाही आमच्याकडे वेळ नाही, आता तू घरीच थांब. सायली आता चैतन्य बरं ठीक आहे म्हणत कॉल ठेवते. तर आता चैतन्य आणि अर्जुन गाडीत बसतात आणि ते पुढे जायला निघतात. आता इकडे अर्जुनला टेन्शन आलेलं असतं, आता सायली तिकडे टेन्शन घेणार म्हणून. आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रताप सायलीला विचारतो, अर्जुन अजून आलाच नाही आहे का गं? त्यावर आता सायली बोलते की नाही. त्यावर आता प्रतिमा विचारते, तुला सांगून नाही गेला का तो कुठे गेला? तर आता अर्जुनला अथर्व दिसतो आणि अर्जुन आता अथर्वला धमकी द्यायला लागतो आणि म्हणतो, या केससाठी किती इम्पॉर्टंट आहे तुला कळत नाही का? मग का गेला पडून? आता काय होईल उद्याच्या भागात हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.